तलवडे टीम आणि त्यांच्या विरोधात अभिद 11 दामत. मुझक्कीर मौलानाचा पहिला षटक इथून सुरू झालाय. पहिलाच बॉल अक्षय धुलेच्या बॅट मधून ऑन साइडला खेळाडू पोहोचलाय. बाउंड्री लाईनला टच होता. दुसऱ्या धावेचा कॉल वेगवान. संदीप हजारे डेंजर झोन कडे होते. 2 धावा. संदीप हजारे अक्षय धुलेने सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती 2 धावांनी सुरुवात झाली. आज मुझक्कीर मौलानाला पहिलं षटक इथून देण्यात आलं पॉवर प्ले मध्ये. अभिद 11 हा संघ फॉर्म मध्ये, कारण अंजपच्या मैदानावरती या संघाने फायनल पर्यंत मजल मारली होती आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये आलाय. शॉट भारी अक्षय धुलेच्या बॅट मधून चाललाय चेंडू सीमा पार. अक्षय धुलेचा पहिला चौकार. थँक्यू डीजे. अक्षय धुलेच्या बॅट मधून मुझक्कीर मौलानावरती 2 बॉलवरती 6 धावा आल्यात. मुझक्कीरला आता म्हणजे मॅन ऑफ द सिरीज ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली परिसर लीग मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिलेला आहे अक्षय धुळे. आणि अक्षय धुलेच्या याच ओपनिंगने सध्या जय गणेश तलवडे टीम जाऊन पोहोचतीये 2 बॉल 6 धावा संख्येवरती. 2 ओव्हर पॉवर प्लेचे आहेत, ज्या 2 ओव्हर मध्ये जय गणेश तळवडेला स्कोर मोठा करायचा आहे, कारण सुरुवातीपासूनच अक्षय धुलेने मुझक्कीर मौलानावरती आल्यापासून आक्रमण चढवलंय. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय, बॅट्समन चेक करतील आणि त्यानंतर पुन्हा सुरुवात होईल. अजय सर, या ठिकाणी आपण पाहतो प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय अनिलजी कालन साहेब यांच्याकडून आयवा जेलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल. मोठी संधी आता आपल्या प्रेक्षकांना. 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आयवा कॅशसाठी अनिलजी कालन यांच्याकडून. आज ड्रेसिंग एकदम परफेक्ट आहे अनिलजी कालन यांचं. 5 रात्रीमध्ये त्यांचं आकर्षक पर्सनॅलिटी आपल्याला दिसणार आहे. 2 बॉल 6. मुझक्कीर मौलानावरती थोडा प्रेशर बनला आता आणि मुझक्कीर मौलाना अक्षय धुलेच्या अगेन्स्ट आता नवीन स्ट्रॅटेजी घेऊन येईल, कारण 2 बॉलवरती 6 आल्यात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. P1चं षटक. शॉट बारी अक्षय धुलेचा. मिड ऑफला बीट करत चेंडू पुढे चालला. एक सिंगल रन ने धाव फलक. 3 बॉल 7. संदीप हजारे जेव्हा पण जय गणेश तळवडेमध्ये खेळतात ना, त्यावेळी जसं आपण म्हणतो ना की जेव्हा खूप जोराचा पाऊस येतो आणि पावसामध्ये जरी आपण पूर्ण चिंब भिजलो तरी आपल्या डोक्यावर छत्री असेल तरी आपल्याला एक समाधान असतं की आपल्या डोक्यावर छत्री आहे. तसं संदीप हजारे जरी टीमच्या आतमध्ये असेल ना तरी जय गणेश तळवडेला एक समाधान असतं की आप्पा टीममध्ये. आणि तो संदीप हजारे आप्पा आता मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू फेस करेल वैयक्तिक आणि मुझक्कीर मौलाना 3 बॉल 7 धावा खर्च करून आता पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने चौथा चेंडू टाकतो. शॉट भारी आहे संदीप हजारेच्या बॅट मधून. आसमानी टोला. चेंडू जमिनीवरती आलाय. तोपर्यंत 2 धावा संदीप हजारे उर्फ आप्पाच्या बॅट मधून. भरपूर वर्ष जय गणेश तळवडेसाठी क्रिकेट खेळलाय आणि स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. खरं तर कशेळेची स्पर्धा, कर्जत प्रीमियर लीग 5वं पर्व सर्वांच्या लक्षात राहील अशी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या दिशेने ती खेळी साकारली होती संदीप हजारेने. आणि अगदी थोड्या फरकाने जरी ती प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जरी मिळाली नसेल तरी मात्र प्रेक्षकांवरती अधिराज्य गाजवलं होतं त्या खेळीने. आणि तो संदीप हजारे मुझक्कीर मौलानाच्या अगेन्स्ट आहे. फुल टॉस होता मुझक्कीर मौलानाचा, पण दिशा बघावी लागेल. चेंडू मात्र भरपूर बाहेर होता आणि व्हाईट बॉलची धाव इथून मिळेल. जय गणेश तळवडे या मैदानाच्या सर्व परिसीमा ज्या टीमला माहीत आहेत किंवा या मैदानावरती सराव ज्या टीमने बराचदा केलेला आहे असा संघ आहे तो जय गणेश तळवडे. एक समोर येतो संदीप हजारे. पायावरती चेंडू पंचांच्या बोटवर आणि LBWच्या स्वरूपात पहिला झटका. संदीप हजारे इथून बाद. जय गणेश तळवडे टीम पहिला गडी गमावतीये, ती मात्र धावसंख्या 10 असताना.
त्यानंतर वैष्णवी कंस्ट्रक्शन अनसट वरेडी आणि त्यासोबत डिक्सल या दोन्ही संघांनी तयार राहायचे. 10 धावा. गुरु बाबरे आलेत आणि मुझक्कीर मौलानाची पहिली पॉवर प्लेची ओव्हर. 6 बॉलच्या समाप्तीनंतर एक गडी गमावत 10 धावा टीम जयगणेश तळवडेच्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स आल्यात. खरं तर जयगणेश तळवडेला सुरुवातीच्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरीत इथे रन्स कराव्या लागतील. कारण आपल्या सर्वांना एरोप्लेन चांगलं माहिती आहे की एरोप्लेन जेव्हा हवेत उडतो ना तेव्हा हवेमध्ये त्याला एवढ्या इंधनाची गरज नसते. पण सुरुवातीला जेव्हा तो टेक ऑफ घेत असतो एरोप्लेन, जेव्हा विमान टेक ऑफ घेत असतं तेव्हा जास्त इंधनाची गरज असते. तसंच असं क्रिकेटमध्ये जेव्हा बॅटिंग सुरू होते ना तेव्हा आपल्याला सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये फलंदाजांना थोडा जोर लावावा लागतो आणि तो जोर आता जय गणेश तळवडेच्या बॅटरला लावावा लागेल. एका बाजूला अक्षय धुले, दुसऱ्या बाजूला पॉवर हिटर गुरु बाबरे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरनंतर मुझक्कीर मौलाना विकेट कमावली आप्पाची आणि आता 10 धावसंख्येनंतर पुन्हा एकदा P2च्या ओव्हरकडे वाटचाल असेल ती अभिद 11 धामाची. चला जास्त वेळ घेऊ नका टीम, कारण प्रत्येक टीमला 25 मिनिट्स दिलेले आहेत. आपण आज स्पर्धा लवकर सुरू झाली आहे त्यामुळे आपण जर वेळ वाचवला तर आपली स्पर्धा आज तितक्याच लवकर मात्र सुरू होईल. कारण काल आपण पाहिलं ना तर रात्री 1 नंतर इतकी थंडी होती, इतकं दव पडलं होतं की अक्षरशः आमच्या ट्रॉफीवरती पाणी साचलं होतं. 1 ओव्हर 10 धावा. सेकंड ओव्हरमध्ये टीम अभिद 11 धामट टीमकडून मुस्तकीन आलेत. समोर अक्षय धुळे. या मैदानावरती 6 बॉलमध्ये 6 चौकारांचा रेकॉर्ड देखील ज्या बॅटरच्या नावावरती आहे GPL मध्ये तो अक्षय धुळे सध्या स्ट्राईक वरती आहे. मुस्तकीन ओव्हरला करतोय सुरुवात. पहिला बॉल. पहिला चेंडू मुस्तकीनचा समोर होता. अक्षय धुले पहिल्या बॉलवरती अंदाज घेतोय. मुस्तकीनच्या ओव्हरला सुरुवात झाली आणि ही पॉवर प्लेची शेवटची ओव्हर असणार आहे. त्यामुळे आता या ओव्हरमध्ये जोरदार बॅटिंग करायची आहे. समोर फिल्डिंग देखील पाहतोय अक्षय आणि आता मुस्तकीनच्या अगेन्स्ट पुढे आला होता अक्षय. मागे उडवण्याचा प्रयत्न होता, कुठलाही धोका नाहीये पण चेंडू मात्र डॉट आलाय. मुस्तकीनने 2 बॉलवरती बीट केला अक्षय धुलेला. अभिद 11 धामतचे सर्व खेळाडू अपील करत असताना सर्व इन्व्हॉल्व होते, पण अंपायरचंही कौतुक असेल की पूर्णपणे त्यांचं लक्ष आहे मॅचकडे. आणि 2 बॉल दोन्ही डॉट आले. अक्षय धुले आता पेटून उठावं लागेल कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे, ओपनिंगची जबाबदारी आहे आणि तो फ्लाइंग स्टार्ट इथून आता हवाय. शॉट भारी अक्षय धुलेचा ऑन साइडला. मिड विकेट कडे चेंडू चाललाय, सीमारेखा पार. अक्षय धुलेच्या बॅट मधून आलाय हा घणाघाती प्रहार, दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. चेंडू पाठवा. बॉल येतोय बघा मैदानाच्या आतमध्ये. माननीय राजेशजी हजारे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राजेशजी हजारे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती. आणि मित्रांनो त्याच्यावरती पाय देऊ नका कृपया करून. आपण रेलिंगच्या इथे बघा कापड आहे त्याच्यावरती पाय देऊ नका, विनंती असेल. दादा जे उभे आहेत ना त्यांना विनंती असेल जो ग्रीन कापड आहे त्याच्यावरती पाय देऊ नका. शाहिद, वेलकम शाहिद अँड ऑल आवर टीम. जय गणेश तळवडे टीमचा अक्षय धुले पुन्हा एकदा त्या ट्रॅक वरती आलाय जिथून त्याने पहिल्या ओव्हरला सुरुवात केली होती. आणि 3 बॉल समाप्त झाल्यानंतर जय गणेश तळवडेचा स्कोर येतो मात्र 14 धावा. एक गडी त्याने गमावला आणि मुस्तकीन वरती आता इथून बॅटिंग करायची ते अक्षय धुलेला. शॉट भारी अक्षयचा. पॉइंटच्या वरून चेंडू चाललाय डीप पॉइंट कडे पण थांबलाय चेंडू, थांबलाय त्या ठिकाणी. आउटफील्ड मध्ये चेंडूची गती कमी झाली आणि जो चेंडू चौकाराच्या दिशेने चालला होता तो चौकाराच्या अगदी समीप जाऊन थांबला आणि 2 धावांनी जय गणेश तळवडेचा स्कोर पुढे जातोय 16 धावा. 4 चेंडूची समाप्ती झाली आहे. अक्षय धुले चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतो. 7 बॉलमध्ये 13 रन्स त्याने केल्यात.
कदाचित जर अशी बॅटिंग अक्षय करत राहिला तर 50 देखील तो आपल्या टीमसाठी करू शकतो. वरून आला होता चेंडू आणि चाललाय तितक्याच वेगाने लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय. हा सीमारेखा पार फलंदाजाच्या बॅटला ब्रश झालेला चौकार. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 20 धावा. एक बॉल बाकी आहे मुस्तकीनचा. शॉट अक्षय धुलेचा. शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून. वन मोर बाउंड्री, वन मोर शॉट आउट ऑफ द पार्क. 3 चौकार आलेत अक्षय धुले. दादा कालन स्फूर्ती चषक 2025 यानंतरची मॅच भवानी अंथ्रट वरेडी वैष्णवी कंस्ट्रक्शन या नावाने अनेक मोठी स्पर्धा खेळते. त्यांच्यासोबत आपण पाहतोय डिक्सल संघ. या दोन संघादरम्यानची मॅच होईल. यशोदीप डिक्सल संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे इनिंग ब्रेकमध्ये. अंथ्रट वरेडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी या आपलं या ठिकाणी वेलकम केलं जाईल आणि जरूर वेळ घेऊ नका, कारण लेट झालात तर आपल्याला या ठिकाणी आयोजकांनी काल आरवन संघाला पॅनल्टी दिली. पॅनल्टी घेऊन तो संघ काल पाहिजे नशीबवान ठरला अजय सर. शेवटच्या 2 चेंडूवरती जिथे धावांची गरज असताना भगवान दलवी यांच्याकडून सुटलेला तो झेल आणि त्यानंतर आलेला षटकार. कालची पहिली क्वार्टर फायनली रंगतदार झाली सर. 14 धावा 18 बॉल होते आणि जानमन वाकसने जय भवानी आरवनचा जो संघ होता त्या संघाला 2 बॉल 6 धावसंख्येपर्यंत मॅच आणली होती. म्हणजे 16 बॉलमध्ये अवघ्या 8 धावा दिल्या होत्या वाकस संघाने. पण भगवान दळवीने ती कॅच ड्रॉप केली आणि आरवनच्या अक्षय गावडेने षटकार मारून तो सामना 17व्या बॉलवरती फिनिश केला. इतकी रोमांचक मॅच झाली ती काल रात्री क्वार्टर फायनलची. 2 ओव्हरमध्ये 24 धावा. जो 2 ओव्हरमध्ये जोर लावायचा होता तो फलंदाजांनी लावलेला आहे. आणि अभिदिलेवन दामट टीम आता 2 ओव्हरचा स्पेल संपलाय. पॉवर प्ले समाप्त आहे आणि अफजल टिवाले गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल गुरु बाबरे ऑन स्ट्राईक आहे. पहिलाच बॉल एस्टनच्या अगदी वरून जातोय. गुरु पॉवर हिटिंग बॅटर या संघाचा. या वर्षीची पहिलीच एंट्री. वंजारपाड्याचं क्रीडांगण होतं आणि काय धमाका केला होता गुरु बाबरेने. दोन्ही मॅच मध्ये त्याने तुफानी बॅटिंग केलं. आता पुन्हा एकदा तेच तुफान अक्षय धुळेच्या साथीने टीम अभिदिलेवन दामतच्या अगेन्स्ट. अफजलचा हा चेंडू गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय अलोंग द कार्पेट टुवर्ड्स अ बाउंड्री. 2 खेळाडूंचा पाठलाग सुरू आहे. 2 धावा मिळती. जय गणेश तळवडेचा स्कोर 2 रनने वाढतोय. 26 धावा आहेत. म्हणजे आता येणाऱ्या इनिंग मध्ये अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धावा आहेत. म्हणजे किमान 16 बॉलमध्ये 34 आल्या आणि 60 धावांच्या आसपास जर जय गणेश तळवडे पोहोचला तर अभिदिलेवन दामतसाठी तो मोठा स्कोर होऊ शकेल. कारण काल 50 पार गेलेल्या धावसंख्येला चेस करणं एकही टीमला जमलेलं नाहीये. त्या कारणास्तव टीमचा स्कोर हा किमान 55 प्लस घेऊन जावा लागेल गुरु आणि अक्षयला. शॉट गुरुचा पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये खेळाडू धावतोय. अडवलाय चेंडू. दुसऱ्या धाव्यासाठी वेगवान स्ट्रायकर एंडला फेक. गुरु विकेटच्या दरम्यान वेगवान धावला. 2 धावा. पुन्हा दुहेरी धावांचा भरणा केला आणि 2 धावांनी धावसंख्या ती 28. अफजल टिवालेचे 3 बॉल समाप्त झालेत. 28 धावा आहेत. अक्षय धुले नॉट आउट 9 बॉलमध्ये 21 आहे. म्हणजे जर का अक्षय धुलेला सातत्याने स्ट्राईक मिळाली तर संघासाठी तो बॅटिंग करू शकतो आणि स्वतःची वैयक्तिक 50 सुद्धा अक्षय धुले या मैदानावरती अनिल शेठ काळन यांच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये कंप्लीट करू शकतो. या स्पर्धेचे आयोजक भरपूर मेहनत त्यांनी घेतलेली आहे. अनिल शेठ काळन, त्यांचे बंधू उपसरपंच सुभाषजी काळन साहेब आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांनी घेतलेली मेहनत आणि स्पर्धा दुसऱ्या रात्रीमध्ये
खूप छान नियोजन. काल आपण ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली आणि जर का अक्षय धुलेने 50 केली तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन यांच्या वतीने 1000 रुपयाचे कॅश प्राइज अक्षय धुळेसाठी असेल. गुरु बाबरे स्ट्राईकवर आणावं लागेल अक्षयला. स्कोर 28 आहे. अफजल टिवाले बॉलिंग मार्क वरती. अभित 11 दामण टीमचा हा गोलंदाज. शॉट गुरुचा लॉंग आउट वरून खेळाडू पुढे सरसावले. 1 रन 29 धावा. 4 बॉलची समाप्ती अफजल टिवाळेची. हा नवीन यंगस्टर आहे ज्याच्याकडे प्रॅक्टिसही खूप चांगली आहे. टप्पा चांगला आणि 4 बॉल वरती त्याने फक्त धावा दिल्यात त्या 5. अक्षय धुले खरं तर मागच्या 2 बॉल वरती 2 चौकार त्याने मारलेत. म्हणजे लगातार तिसरा चौकार मारून चौकारांची हॅट्रिक तो कंप्लीट करू शकतो. बघायचं अक्षय धुले आता फुल ऑन कॉन्फिडन्स आहे. वेल सेट झालाय. स्ट्राईक रेट त्याचा चांगला आहे. आणि अफजल टिवाले या नवोदित बॉलरच्या अगेन्स्ट अक्षय धुळे. अक्षयच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय. खेळाडू तैनात आहे त्या ठिकाणी. पुन्हा सिंगल. 5 चेंडू अफजल टिवाळेचे संपले. 5 बॉल मध्ये एकही बाउंड्री आली नाही आणि स्कोर पोहोचलाय तो 30 या अंकावरती. 5 बॉल 30. 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा आल्यात. म्हणजे या चेंडूवरती आता गुरु बाबरेला ती रिस्क घ्यावी लागेल कारण समोर अभित 11 दामट टीम कडून चॅलेंजिंग बॉलिंग आहे अफजल टिवाळेची. आणि तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. धावा आहेत त्या 30. गोलंदाज तयार. शॉट गुरु बाबरेचा. स्टँड अँड डिलिव्हरचे प्रयत्न आणि चेंडू सीमा रेखा पार. बघायचं आता पंच त्या ठिकाणी बघतात आणि इथे चेक केलं जाईल एक्झॅक्ट चेंडू चौकार आहे की षटकार आहे. जस तिसरे अंपायर टेक्निकल ऑपरेटर यांची जबाबदारी वाढली आणि षटकार चौकार आहे की षटकार आहे याचं चेकिंग इथे मात्र केलं जाईल. रिप्ले मध्ये बघू शकाल अफजल टिवालेचा चेंडू पडला. हाफ ट्रॅकर समोर उडवला गुरु बाबरेने आणि लास्ट मोमेंटला फिल्डर होता हाताच्या अगदी बाजूने. हा चेंडू सीमा पार. एका टप्प्याने चौकार आहे. एका टप्प्याने हा चौकार आहे आणि 3 ओव्हर कंप्लीट. टीमची टोटल आहे धावा संख्या 34. जरूर राजेश सर आपण पाहतोय या ठिकाणी अभित 11 दामत संघ या ठिकाणी खेळतोय आणि अभिजी खोत आणि असगरजी खोत पुरस्कृत येणाऱ्या 8 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 या दरम्यान आमदार चषक उपतालुका प्रमुख चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. 1 लाख रुपयाची स्पर्धा आपण पाहतो. प्रथम क्रमांकाची दामोदच्या मैदानावरती असगरजी खोत साहेब आणि उपतालुका प्रमुख अभिजी खोत यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी नावं दिलेत त्यांना विनंती असेल त्यांनी ॲडव्हान्स आपला लवकरात लवकर पोच करावा. अनेक संघांची नावं आलेली आहेत. यानंतरची मॅच आपण पाहतो. अंथटवरडी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. डिक्सल संघ आपला कॅप्टन जरूर येणाऱ्या 2 षटकानंतर आपण या ठिकाणी टॉससाठी पाठवायचे. आत्तापर्यंत आम्ही हा 3रा कॉल केला कारण वारंवार आम्ही ही सूचना देत आहोत आपण वेळेवरती या. मिडल इनिंगला टॉस झालाच पाहिजे. जर सेकंड इनिंगला सुरुवात झाली तर 2 धावाची पॅनल्टी दिली जाते आयोजकांकडून आणि जर मॅच समाप्त झाल्यानंतर आलात तर तुम्हाला बॉलची पॅनल्टी घ्यावी लागेल. तर विनंती असेल आपण वेळ घेऊ नका. डिक्सल संघ आपणही तयार राहा. आपला ऑपोजिट संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी उपस्थित आपला प्रतिनिधी असेल तर त्यांनी आम्हाला कॉल करून आम्हाला जरूर सांगावं का आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. यस नक्कीच सर. दोन्ही टीम आपण ऑन टाइम टॉससाठी या. 3 ओव्हर 34 धावा. जय गणेश तळवडे अक्षय धुले सध्या 10 बॉलमध्ये 22 धावा संख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 4थ्या ओव्हरमध्ये बॉलर आलेत मुसेफ राऊंड द विकेटने 4थ्या ओव्हरला इथून सुरुवात करेल. पहिलाच बॉल 3ही स्टम्प्स वरून पुढे आला होता अक्षय. पुन्हा एकदा मागे खेचण्याचा प्रयत्न होता. वेल सेट झालाय. चेंडूवरती नजर बसलेली आहे आणि आता मुसेफच्या विरोधात 34 झाल्यात. इथून किमान येणाऱ्या 11 बॉलमध्ये 25 ते 30 धावा. जय गणेश तळवडेला एक मजबूत धाव संख्येपर्यंत घेऊन जाईल का अक्षय धुळे आणि गुरु बाबरे. मुसेफ ही ओव्हर महत्वाची. इथे मात्र रन्स खेचायच्यात. 34 धावा. दुसरा बॉल मुसेफचा. व्हाईट बॉलची फेक. एक्स्ट्राची धाव देतो. 35 धावा आहेत. खरं तर तळवडे टीमला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे पाठीराखे आलेले आहेत. व्यासपीठावरती कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतोय सुधीरजी कहारे, योगेश हजारे दादा
आणि त्याचबरोबर सुनील दिनकर हजारे दादा देखील मॅच बघण्यासाठी आवर्जून आलेले आहेत. आणखी जे काही वरिष्ठ आलेले असते त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं. आणि या दरम्यान गोलंदाज मुसेफचा बॉल कदाचित हा चेंडू शरीराला स्पर्श झाला आणि इथून स्ट्राईक रोटेट होईल असं चिन्ह होतं, कारण गुरु आला होता. कारण मुसेफच्या बॉलिंगवरती कदाचित आपण पाहिलं तर अक्षय धुळे थोडा अडचणीमध्ये सापडलाय, कारण मागचे दोनही बॉलवरती त्याला पूर्णपणे बॉलरला रीड करणं जमलेलं नाहीये. गोलंदाज तयार. शॉट अक्षय धुलेचा ऑन साईडला. गुरु बाबरे स्ट्राईक वरती आलाय. कारण मुंबई क्रिकेट आहे ना, मुंबई क्रिकेट आपणही कोकण विभागात येतो आणि मुंबई आपल्यापासून फार अगदी जवळच्या अंतरावर, आणि मुंबई क्रिकेट स्ट्रीट स्मार्टनेसवर चालतं. क्रिकेट तज्ज्ञ सुलक्षण कुलकर्णी नेहमी सांगतात की स्ट्रीट स्मार्टनेस जर कोणत्या प्लेअरमध्ये असेल तर मुंबई आणि मुंबईच्या इतर परिसरात असणाऱ्या प्लेअरमध्ये. स्ट्रीट स्मार्टनेस म्हणजे काय की समोरच्या खेळाडूला रीड करून त्याचा पूर्णपणे अंदाज घेऊन त्याच्यावरती योग्य तो खेळ दाखवणं, आणि तो खेळ आता गुरुला दाखवायचा आहे. मुसेफचा बॉल. चौथा चेंडू इथे समाप्त झालाय. 4 बॉलमध्ये रन्स आल्यात फक्त 2. 4 बॉलमध्ये 2 धावा आल्या. टोटल स्कोर कार्ड आहे 36 धावा. मुसेफ इथून मात्र पूर्णपणे हवी ठरलाय. मुसेफचा बॉल. 5वा चेंडू. बेधुंद फटकेबाजी. नो चान्स फॉर बॅटर. स्ट्रीट स्मार्टनेस ही संकल्पना गुरुला राबवायची आहे तर त्याला चेंडू बघावा लागेल, कारण मुसेफने या ओव्हरमध्ये अभिद 11 दामन टीमला इथून पुनरागमन करून दिलं. शेवटचा बॉल आहे आता. शेवटच्या बॉलवरती मुसेफच्या अगेन्स्ट गुरु बाबरे. शेवटचा बॉल खेचलाय मागे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार करत चेंडू चाललाय सीमा पार. खणखणीत असा चौकार. 4 ओव्हर समाप्त. धावा पोहोचल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40. मुझक्कीरचा हा चेंडू हाईट दिली होती. डॉट बॉल आलाय. आता 4 बॉल आहेत. नॉट आउट अक्षर 27 वरती. जर का त्याने 50 केली तर सुधीर कहारे यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राईज, आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिल शेठ काळन यांच्या वतीने 1000 अक्षय धुळेसाठी. मुझक्कीर मौलाना चांगल्या टप्प्यावरती चेंडू त्याने टाकला. अक्षय धुळे आता इथून अनस्टॉपेबल बॅटिंग करते. 44. बॅटची कडा विकेट किपरच्या हाताला स्पर्श करत कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल मिळाली. 45 धावा. आता 3 बॉल शेवटचे इथे बाकी आहेत. आणि गुरु बाबरे, खरं तर गुरुने 9 बॉलमध्ये 13 धावा केल्यात. म्हणजे आता 3 बॉलवरती गुरुला माहिती आहे की स्कोर 45 आहे. 3 बॉलवरती जर का आपण 1-2 हिट खेळले
तर आरामात 55+ रन्स होऊ शकतात आणि ते चांगलं टार्गेट मानलं जाईल. आणि कालच्या रात्रीमध्ये 55+ धावा चेस झालेल्या नाही आहेत. गोलंदाज सय्यर मुझक्किर मौलाना. गुरुच्या बॅटमधून उंचावे चेंडू, भरपूर उंच आहे, खेळाडू दूर आहेत आणि नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडलाय. 2 धावा, धावा संख्या 2 ने वाढली 47 आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 47 रन या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 4 बॉलमध्ये 7 आल्यात. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये पाहिलं ना तर तळवडे टीमने बाउंड्री मारलेली. पहिल्या ओव्हरमध्ये 1 चौकार, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3, तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 चौकार, चौथ्या ओव्हरमध्ये 1 आणि 5व्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवरती 1. प्रत्येक षटक बाउंड्रीचा आलेलं आहे. गुरुच्या बॅटमधून खेळाडू आहेत मिड विकेटला डीप मध्ये. चेंडू समोर आहे, फेक झाली, एक कंप्लीट आहे आणि दुसरीसाठी अक्षय धुलेची विकेट आहे. रन आउट, फलंदाज बाद. ठिकाणी आपण पाहतोय माननीय संजय दादा क्षीरसागर, जगदीश दादा क्षीरसागर, आमचे मारुती दादा क्षीरसागर, योगेश दादा क्षीरसागर, निलेश दादा क्षीरसागर, माननीय पद्माकर दादा क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित असतात.